हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जान्हवी पाय आपटतच खोलीत निघून जाते. खोलीत गेल्यावर तिला दिसतंय की बेडवर तिचे कपडे आधीच ठेवलेले आहेत. म्हणजे या माणसाला सगळं आधीच माहिती होतं. उगाच मला वेड्यात काढत होते. बेडवर कपडे पाहून जान्हवी थोडी चिडतच स्वतःशी पुटपुटते. ते कपडे उचलते आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते. अंघोळ करून बाहेर येते. तोच राजवीर दारावर टकटक करतो. झालं असेल तर मी जान्हवी निघूया. राजवीर तिला पाहत म्हणतो. इतक्या रात्री कुठे जायचं आहे? मी तर कपडेही बदलले आहेत. जान्हवी थोडी आश्चर्याने विचारते. कुठेही नाही, इथेच जवळच्या पार्कमध्ये जाऊन बसूया. असं म्हणत राजवीर तिचा हात पकडून तिला ओढतो. थांबा, मी येते. जान्हवी त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणते. पण राजवीर तिचा हात सोडत नाही. शेवटी जान्हवी त्याच्यासोबत जाते. दोघंही पार्कमध्ये फेरफटका मारू लागतात. उद्या संडे आहे मी जान्हवी, त्यामुळे तुम्ही उद्या इथेच राहणार आहात. थोडा वेळ शांततेनंतर राजवीर म्हणतो. हे ऐकताच जान्हवी डोळे मोठे करून त्याच्याकडे रोखून पाहते. काय? अजिबात नाही. ती ठामपणे ॲटिट्यूडमध्ये म्हणते. मी जे सांगायचं होतं ते सांगितलं आहे. आता मला काहीही बोलायचं नाही. राजवीर तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नाही आणि काहीही उत्तर देत नाही. मी इथे थांबू शकत नाही. मी विक्रमला वचन दिलं आहे की त्याच्यासोबत लंचला जाणार आहे. प्लीज असं करू नका राजवीर. ऐकत नाही. हे पाहून जान्हवीचा सगळा ॲटिट्यूड उतरतो आणि ती विनवणी करू लागते. विक्रमचं नाव ऐकताच राजवीरचा चेहरा बदलतो. त्याच्या मुठी घट्ट आवळतात. त्याला प्रचंड राग आला आहे हे स्पष्ट दिसत होतं. बहुतेक तुम्ही नीट ऐकलं नाहीत. मी जान्हवी, मी तुम्हाला विचारलेलं नाही, सांगितलं आहे. तो कठोरपणे म्हणतो. पण तुम्ही असं करू शकत नाही. उद्या सुट्टी आहे. जान्हवी ऑफिसचे नियम सांगण्याचा प्रयत्न करते. मला काय करता येतं आणि काय नाही हे सांगायची गरज नाही. राजवीर चिडून म्हणतो. ही फारच वाईट गोष्ट आहे. जान्हवी रागात पाय आपटत म्हणते. तुम्हाला जे समजायचे आहे ते समजा. मला त्याचा काही फरक पडत नाही. तो खांदे उडवत तिच्याकडे न पाहता म्हणतो. तुम्ही फारच वाईट आहात. हो, ते मला माहिती आहे. सांगायची गरज नाही. राजवीर पुढे म्हणतो. ते सगळं सोडा. तुमच्या मित्राबद्दलच विचार करत राहता. माझ्याबद्दल कधी विचार करणार? तुम्ही नेहमी म्हणता माझ्या झोपेसाठी काहीतरी कराल, पण प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. असं का? मी खूप काही केलं आहे, जान्हवी म्हणते आणि त्याचा हात हातात घेते. चला तुमच्या रूममध्ये जाऊया. रूममध्येच का जायचंय? राजवीर तिचा हात घट्ट पकडत विचारतो. अहो, किती प्रश्न करता तुम्ही? जान्हवी त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणते. राजवीर तिच्यासोबत आपल्या खोलीत जातो. तुमच्या खोलीत थोडे बदल करायला हवेत. आजूबाजूला पाहत जान्हवी म्हणते. काय बदल? का? राजवीर आश्चर्याने विचारतो. तुमची खोली फारच पांढरी पांढरी आहे, त्यामुळे तुम्हाला नीट झोप येत नाही. थोडी सॉफ्ट लाइटिंग लावूया, ती सुचवते. मला तसं काहीही नको. मला अशीच आवडते. तो तिचं म्हणणं कापत म्हणतो. मग तुम्हाला नीट झोप हवी आहे की नाही? तिने विचारलं. जान्हवी बोट दाखवत धमकवल्यासारखी म्हणते. हवी आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की. राजवीर थोडा केविलवाना चेहरा करत म्हणतो. मी सांगते तसं करा, जान्हवी ठामपणे म्हणते. मी पेंट बदलणार नाही, तो म्हणतो. ठीक आहे, पेंट नको बदलू, पण चांगली लाइटिंग लावूया. लाईट पर्पल कशी वाटते? आणि त्यानंतर ती त्याचं मत विचारते. राजवीर कुणाला फोन करतो आणि जान्हवी सगळं समजावून सांगते.
थोड्याच वेळात खोलीचं पूर्ण रूप बदलून जातं. पांढरे बेडशीट काढून पर्पल रंगाची लावली जाते. भिंतीवरील पेंटिंग्सही बदलल्या जातात. पहा किती छान दिसते, जान्हवी आनंदाने म्हणते. हो ठीक आहे, राजवीर थोडक्यात म्हणतो. काय काय ठीक आहे? खूपच छान दिसते. आधी तुमच्यासारखीच खोली ही फार बोरिंग होती, आता मात्र मस्त झाली आहे, जान्हवी थोडी चिडवत म्हणते. इतका काही बोरिंग नाही आहे मी, राजवीर वैतागून म्हणतो. राहू द्या, तुम्ही कधी स्वतःला पांढऱ्या काळ्या रंगाव्यतिरिक्त दुसऱ्या रंगाच्या कपड्यात पाहिलं आहे का? तुम्हाला रंगाची चीड आहे का? मग इतर रंगाचे कपडे का घालत नाही? जान्हवी तोंड वाकडं करत राजवीरला म्हणाली. मग यात वाईट काय आहे? हे कपडे काही वाईट दिसतात का? मला तर मी चांगलाच दिसतोय असं वाटतंय. राजवीर आरशात स्वतःकडे पाहत जान्हवीला विचारत म्हणाला. हो ठीक आहे, चांगलीच दिसताय तुम्ही. आणि हो, रोज जास्त कॉफी पिणं बंद करा. हेल्दी अन्न खा, चांगलं खा. झोपण्याआधी दूध घ्या, मग झोपा. झोप येण्यात काहीच अडचण येणार नाही. खात्रीनं झोप लागेल, जान्हवी समजावून सांगत म्हणाली. मला तसं वाटत नाही, राजवी तिच्या बोलण्याशी असहमती दर्शवत म्हणाला. करून तरी बघा. आधीच कसं ठरवता की काही उपयोग होणार नाही? जान्हवी डोळे पटारत तोंड करत म्हणाली. ठीक आहे, ट्राय करून बघतो. चला जेवण करूया, वेळ झाला आहे. दोघेही जेवायला गेले. राजवीरनं आधीच शेफला जान्हवीच्या आवडीचं जेवण बनवायला सांगितलं होतं. दोघांनी जेवण केलं. जेवण संपताच जान्हवी म्हणाली, गुड नाईट. आणि त्यानंतर काय? अचानक गुड नाईट ऐकून राजवीर गोंधळून तिच्याकडे पाहत म्हणाला. गुड नाईट? बस. असं म्हणत जान्हवी खुर्चीतून उठली. हात हलवून बाय म्हणाली. थांबा मिस जान्हवी. राजवीरही पटकन उठत तिला थांबवत म्हणाला. हो बोला. जान्हवी थांबून त्याच्याकडे पाहत म्हणाली. मला जर झोप आली नाही तर? राजवीर अडखत वाक्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. झोप येईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, जान्हवी शांतपणे म्हणाली. कशी येईल? राजवीर प्रश्नार्थक नजरेने विचारतो. मी तुमची रूम बदलली आहे, आता काही प्रॉब्लेम येणार नाही, जान्हवी समजावत म्हणाली. काहीही मी जान्हवी, रूम बदलल्याने काय फरक पडणार आहे? राजवीर म्हणाला. तुम्हाला कसं माहिती? जान्हवी कमरेवर हात ठेवत डोळे पटारत म्हणाली. मला माहीत आहे, स्वतःबद्दल इतकं तरी मला कळतं, म्हणूनच सांगतोय, मला झोप येणार नाही, राजवीर ठामपणे म्हणाला. आधी झोपून तरी बघा. आधीच असं कसं म्हणू शकता की झोप येणार नाही? जान्हवी म्हणाली. आणि जर झोप आली नाही तर? राजवीर तिची हट्टाची भूमिका पाहून म्हणाला. मग उद्या काहीतरी वेगळं पाहू, असं म्हणत जान्हवी तिथून निघाली. काय? असं थोडीच असतं, जान्हवी निघताच राजवीर म्हणाला. असंच असतं, आणि यावेळी दुसरं काय करू शकतो? जा आता झोपा, खूप उशीर झाला आहे, मी थकले आहे, जान्हवी ठामपणे म्हणाली. राजवीरची रूम बदलण्यात खूप उशीर झाला होता, त्यामुळे जान्हवी खूपच थकली होती. आत्ताच का झोपायचे? थोडा वेळ तरी जागं राहूया, राजवीर म्हणाला. नाही, मला आत्ताच झोपायचं आहे, मला झोप येते, आधीच खूप उशीर झाला आहे, जान्हवी स्पष्ट नकार देत म्हणाली. मग आपण दोघं एकत्रही झोपू शकतो. हे बोलायचं राजवीर खूप वेळापासून मनात ठेवून होता, पण आता त्याने धाडस करून बोलून टाकलं. तुम्ही काय बोलताय? स्वतःलाही कळतंय का तुम्ही काय म्हणताय? असं म्हणत जान्हवीने डोळे मोठे करत राजवीरकडे रोखून पाहिलं. माझा तो अर्थ नव्हता. जान्हवीचा असा राग पाहून राजवीर लगेच सावरत म्हणाला.
मग जा झोपा, गुड नाईट असं म्हणत जान्हवी आपल्या रूमकडे जाऊ लागली. मीही तुमच्या सोबतच येतो तुमच्या रूममध्ये. राजवीर तिच्या मागे मागे चालू लागला. नाही नाही, त्याची काही गरज नाही, थँक्यू, मी एकटी जाईन. जान्हवी त्याला थांबवत म्हणाली. जान्हवी रूममध्ये गेली आणि दार बंद केलं. दार बंद करण्याची काय गरज होती? दार लावताच राजवीर आवाज देत म्हणाला, तुमच्यावर काहीच भरोसा नाही, मग मी काय करू? दाराआडूनच जान्हवी उत्तर देते. मी जान्हवी, तुम्ही काहीही बोलताय, माझ्यावर थोडासाही विश्वास नाही का तुम्हाला? जान्हवीच्या बोलण्यावर राजवीर थोडा नाराज होत म्हणतो, विश्वासाच्या गोष्टी तरी करू नका, तुमचा जुना रेकॉर्ड फारच खराब आहे. जान्हवी ठामपणे उत्तर देते. खोलीचा दरवाजा बंद होता आणि दोघेही दरवाजाजवळ उभे राहूनच बोलत होते. काहीही बोलताय तुम्ही मिस जान्हवी? राजवीर वैतागून म्हणतो. हो, आता जा, तुमच्या खोलीत जाऊन झोपा, इथे उभे राहू नका, गुड नाईट, जान्हवी थोड्या रागातच म्हणते. राजवीर उदास चेहरा करून आपल्या खोलीत निघून जातो. बाहेरून काहीच आवाज येत नाही हे लक्षात येताच जान्हवी हळूच दार उघडून बाहेर पाहते. राजवीर तिथे नसतो. निघूनच गेलात, गुड नाईट तरी म्हणायचं होतं. ती स्वतःशीच पुटपुटते. जान्हवी मग जाऊन आपल्या बेडवर झोपते. खरंच या सगळ्यामुळे मला झोप येईल का? मला तर नाही वाटत, पण ट्राय करून बघतो, बोलत होती ना मी जान्हवी. राजवीरही आपल्या बेडवर झोपतो. जान्हवीला मात्र बेडवर पडताक्षणीच झोप लागते, पण राजवीर बराच वेळ कूस बदलत राहतो. झोप काही येतच नाही. काय करू, मला तर झोपच येत नाही. मी जान्हवी असं बोलत होती जसं झोप लागताक्षणीच लागणार आहे. जाऊन तिला सांगू का? हो, तेच बरं. बराच वेळ उलटूनही झोप न आल्याने शेवटी तो जान्हवीच्या खोलीकडे जाण्याचा निर्णय घेतो. राजवीर दार ठोठावत म्हणतो, मिस जान्हवी, तुम्ही झोपलात का? पण आतून काहीच उत्तर येत नाही. बहुतेक मिस जान्हवी झोपली असावी. तिला तर पडताच झोप लागते. असंही कुणाला लगेच झोप लागते का? असा माणूस मी पहिल्यांदाच पाहतोय. स्वतःशीच बोलत तो परत आपल्या खोलीत जातो. झोप येत नसल्यामुळे राजवीर लॅपटॉप उघडून काम करू लागतो. बराच वेळ काम केल्यानंतर गोळी घेतो आणि पुन्हा बेडवर झोपतो. सकाळी 4 वाजताच राजवीर उठतो आणि जिममध्ये जातो. जिम घरातच असल्यामुळे आज रविवार असूनही तो बराच वेळ तिथे घालवतो आणि मार्शल आर्ट्सची प्रॅक्टिसही करतो. जान्हवी अजूनही झोपलेलीच असते. जिममधून परत आल्यावर राजवीर फ्रेश होतो, तयार होतो आणि किचनमध्ये जाऊन नाश्ता बनवू लागतो. मी जान्हवी अजूनही झोपलीच असावी. उठली असती तर खोलीत काही हालचाल दिसली असती, पण काय माहिती, कदाचित उठलीही असेल. एकदा पाहून येतो, असा विचार करून तो जान्हवीच्या खोलीकडे जातो. दार ठोठावत म्हणतो, मी जान्हवी, तुम्ही उठलात का? पुन्हा काहीच उत्तर नाही. बहुतेक अजूनही झोपलेली आहे. तो थोडा जोरात दार ठोठावत म्हणतो, मिस जान्हवी उठा. डोळे चोळत जान्हवी बेडवरून उठते आणि दार उघडते. तुम्ही अजूनही झोपलेलाच आहात? मिस जान्हवी, तुम्हाला माहिती आहे का आता किती वाजलेत? तिला पाहताच राजवीर समजतो की ती आत्ताच उठली आहे, त्यामुळे तो थोडा ओरडतच बोलतो, किती वाजलेत? जान्हवी झोपेतच विचारते. 8 वाजलेत मिस जान्हवी. राजवीर घड्याळाकडे पाहत उत्तर देतो. काय 8 वाजले? जान्हवी डोळे मोठे करत म्हणते, हो, आणि तुम्ही अजूनही झोपलेलाच आहात. आज रविवार आहे आणि तरीही तुम्ही मला इतक्या लवकर उठवताय? जान्हवी चिडून म्हणते. हे तुम्हाला लवकर कसं वाटतं मिस जान्हवी? 8 वाजलेत आणि तुम्हाला ते लवकर वाटतं?
इतकं कसं झोपू शकता तुम्ही? मला खरंच कळत नाही. उठा आता लवकर, अंघोळ करून या. तुमचे कपडे अलमारीत ठेवलेत. राजवीरचं हे ऐकताच तो आश्चर्याने जान्हवीकडे पाहत थोडा चिडून म्हणाला, माझे कपडे अलमारीत? माझे कपडे अलमारीत काय करत आहेत? राजवीरच्या बोलण्यावर जान्हवीने थोड्या आश्चर्याने विचारलं, प्रश्न विचारू नकोस, लवकर आंघोळ करून घे. मी तोपर्यंत नाश्ता बनवतो. आणि हो, परत झोपायचं नाही, राजवीर ठाम आवाजात म्हणाला. हो, येते, जान्हवी शांतपणे उत्तर देते. राजवीर स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता बनवतो आणि टेबलवर लावू लागतो. तेवढ्यातच जान्हवी अंघोळ करून येते. तुम्हीच बनवलंय का? जान्हवी विचारते. हो, मीच बनवलंय, राजवीर उत्तर देतो. मग तुमच्यासारखंच बोरिंग असणार, जान्हवी तोंड वाकडं करत म्हणते. काळजी करू नकोस, तुझ्यासाठी सँडविच बनवलंय, गप्प गप्प खा आणि कमी बोलत जा मी जान्हवी. राजवीर चिडवत थोड्या रागात म्हणतो, मी असं काय बोलले? एवढ्याशा गोष्टींवर तुम्ही का रागवता? राजवीर स्वतःला ओरडताना पाहून जान्हवी प्रेमाने विचारते. गप्प, सँडविच खा, माझं डोकं नाही. राजवीर पुन्हा तिला थांबवतो. हो, खाते, जान्हवी सँडविचचा घास घेत म्हणते. आता गप्प बस, अजिबात काही बोलायचं नाही. राजवीर ओठांवर बोट ठेवत सांगतो. हो, नाही बोलणार. जान्हवी तोंड फुगवत थोडी नाराज होत म्हणते. हे काय आहे? खायला सांगतायत की ओरड खायला? जान्हवी मनातल्या मनात पुटपुटते. काल झोप आली होती का तुम्हाला? राजवीरने ओरडूनही जान्हवी शांत बसत नाही आणि पुन्हा प्रश्न विचारते. नाही, अजिबात नाही, थोडीशीही झोप आली नाही, राजवीर सांगतो. त्याच्या बोलण्यावरूनच झोप न आल्यामुळे तो किती चिडलेला आहे हे स्पष्ट दिसत होतं. का? तुम्ही औषध घेतलं नव्हतं का? जान्हवी काळजीने विचारते. घेतलं होतं, तरीही झोप आली नाही. तुम्ही खोलीत कपडे बदलून आलात. मी तुम्हाला सांगितलं होतं करू नकोस, पण तुम्ही ऐकलंच नाहीस. राजवीर तिला ओरडत म्हणतो. सॉरी, मला माहीत नव्हतं, मी तर असंच केलं होतं. मला वाटलं की तुम्हाला. सॉरी, मला खरंच कल्पना नव्हती. जान्हवीला खूप वाईट वाटत होतं. तिला काय बोलावं हेच कळत नव्हतं. मनात प्रचंड अपराधीपणाची भावना होती. ठीक आहे, काही नाही, तुम्ही जेवण करा, राजवीर म्हणतो. तिला ओरडल्यावर तिचा उतरलेला चेहरा पाहून त्यालाही वाईट वाटत होतं. आज अर्जुन खूप खुश होता, कारण आज तो मीशाला भेटायला जाणार होता. सकाळपासून तो तयार होऊन इकडून तिकडे फिरत होता. त्याच्या चेहऱ्यावरच त्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. आई, आता तरी जाऊ दे, वेळ झाली आहे. अजून किती उशीर? अर्जुन आईकडे वारंवार विचारत होता, पण सुनीताजी त्याला थोडा वेळ थांबायला सांगत होत्या. हो हो, जा आता, सकाळपासून हैराण केलेस. शेवटी सुनीताजी होकार देतात. आईचा होकार मिळताच अर्जुनने तिला मिठी मारली आणि लगेच निघून गेला. वाटेत त्याने काही मिठाई आणि फळं घेतली आणि मीशाच्या घरी निघाला. जसं त्याची गाडी मीशाच्या घरासमोर थांबली तसं सुनीताजी धावत बाहेर आल्या. या जावई बापू, स्वागत आहे तुमचं, सुनीताजी हसत म्हणाल्या. त्यांच्या मागोमाग सुनीलजीही बाहेर आले. अर्जुनने दोघांचे पाय धरले आणि ते त्याला आत घेऊन गेले. आत बसताच अर्जुनने आजूबाजूला नजर फिरवली. त्याच्या नजरा मीशाला शोधत होत्या. सुनीताजी जाऊन काहीतरी खायला आणा, जावईसाहेब कित्येक वेळापासून बसले आहेत, असं सुनीलजी सुनीताजींना म्हणाले. नाही, त्याची काही गरज नाही, अर्जुन नम्रपणे नकार देत म्हणाला. गरज कशी नाही रे बेटा, लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आला आहेस, असं म्हणत सुनीलजींनी अर्जुनच्या पाठीवर हलकेच हात ठेवला. मी लगेच घेऊन येते, असं म्हणत सुनीताजी स्वयंपाकघरात गेल्या. थोड्याच वेळात त्या अर्जुनसाठी चहा घेऊन आल्या. टेबलावर चहा, समोसे आणि मिठाई मांडलेली होती.
अर्जुनला वाटलं होतं की मीशा स्वयंपाकघरातच असेल, पण ती दिसली नाही. मीशा न दिसल्याने तो थोडासा अस्वस्थ झाला. मीशा कुठे आहे? दिसत नाहीये. इकडे तिकडे पाहून न राहवता त्यानं विचारलं. बेटा, ती तिच्या बुवांकडे गेली आहे, सुनीताजींनी सांगताच अर्जुनचा चेहरा उतरला. मीशाला घ्यायला म्हणूनच तो आला होता आणि ती घरी नाही हे कळताच तो निराश झाला. पण तिनेच मला सांगितलं होतं की रविवारी तिला घ्यायला यावं, म्हणूनच मी आज आलो. अर्जुन थोडासा गोंधळीला आणि काळजीत म्हणाला. हो हो, आम्हाला माहीत आहे. मी मीशाला फोन केला होता. ती बुवांसोबत येतच असेल. तू काळजी करू नकोस, सुनीताजी त्याला धीर देत म्हणाल्या. हे ऐकून अर्जुनच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा दिसला. आता त्यांच्या नजरा सतत दरवाजाकडे लागलेल्या होत्या. मीशा कधी येईल याची वाट पाहत. थोड्याच वेळात मीशा तिच्या बुवांसोबत आली. तिला पाहताच अर्जुन उठून उभा राहिला. त्याने पुढे जाऊन बुवाजींचे पाय स्पर्श केले. पण मीशाकडे पाहायच्या आधीच मीशा तिथून निघून गेली. अर्जुनने तिला जाताना पाहिलं. त्याने तिला हाक मारायचा प्रयत्नही केला, पण मीशाने त्याच्याकडे पाहिलंही नाही आणि ती पटकन निघून गेली. थोडा वेळ बसल्यानंतर अर्जुन म्हणाला, आता आम्हाला निघायला हवं. कृपया मीशाला बोलवा. असं कसं चालेल? जेवण तर करायलाच हवं, सुनीताजी म्हणाल्या. कधीतरी दुसऱ्या वेळी करू. आज आम्हाला जाऊ द्या. अर्जुन नम्रपणे म्हणाला. नाही नाही, पहिल्यांदा सासरी आलात आणि जेवण न करता कसं जाल? मीशाच्या बुवाजी म्हणाल्या. सुनीलजींनी सुनीताजींना इशारा केला आणि त्या पटकन स्वयंपाकघरात गेल्या. बुवाजीही त्यांच्यासोबत गेल्या. दोघींनी मिळून जेवण वाढले आणि मग अर्जुन व सुनीलजींना जेवायला बोलावलं. सुनीताजी, मीशालाही बोलवा, सुनीलजी म्हणाले. हे ऐकून अर्जुन अधिकच सतर्क झाला. हो, मी लगेच बोलावते, असं म्हणत सुनीताजी मीशाला बोलवायला गेल्या. चल बेटा, आत काय करतेस? बाहेर ये, जेवण कर. जावईसाहेब वाट पाहत आहेत. सुनीताजी मीशाला म्हणाल्या. नाही आई, मला जेवण नकोय. मला भूक नाही आहे. मी बुवांकडे जेवूनच आले आहे. मीशा नकार देत म्हणाली. थोडंसं तरी खा. चल बाहेर तरी ये, आईनं समजावलं. नाही आई, मला अजिबात भूक नाही. मीशाने ठाम नकार दिला. ती बाहेर यायलाही आणि जेवायलाही बसायलाही तयार नव्हती. ठीक आहे, जेवायचं नसेल तर किमान पोरोसं तरी बाहेर ये, सुनीताजी म्हणाल्या. आई, मी सामानाची पॅकिंग करते, नाहीतर काही राहून जाईल. पॅकिंग करूनच येते, मीशा कारण सांगत म्हणाली. ठीक आहे, पण लवकर ये, असं म्हणत सुनीताजी बाहेर आल्या. मीशा आली नाही का? बुवाजींनी विचारलं. अर्जुनजी नजर तिकडेच लागलेली होती, पण मीशा न आल्याने तो नाराज झाला. ती सामान पॅक करते, पॅकिंग झाल्यावर येईल, सुनीताजी म्हणाल्या. ठीक आहे, सुनीलजी म्हणाले. इतके दिवस झाले तरी अजून सामान पॅक नाही. तिला माहिती होतं की मी आज येणार आहे. अर्जुन मनातल्या मनात कुरकुरला. सर्वांनी जेवण आटोपल्यावर अर्जुनने हात जोडत म्हटलं. आता आम्हाला आज्ञा द्या. हो बेटा, मी मीशाला घेऊन येते, असं म्हणत सुनीताजी पुन्हा मीशाच्या खोलीत गेल्या. अजून किती वेळ लागेल मीशा? अजूनही पॅकिंग झालेली नाही का? त्या म्हणाल्या. आई, मला जायचंच नाही, असं म्हणत मीशाच्या डोळ्यात पाणी आलं. असं कसं चालेल बेटा? आता तुझं लग्न झालं आहे, आई तिला समजावत म्हणाल्या. मला कुठेही जायचं नाही. मी नाही जाणार, मीशा हट्ट करत लहान मुलीसारखी बोलली. असं काय बोलतेस? बाहेर जावईसाहेब वाट पाहत आहेत. हट्ट करू नकोस, सुनीताजी तिचे केस कुरवाळत म्हणाल्या. मला नाही जायचे, असं म्हणत मीशा रडू लागली. मीशाला रडताना पाहून सुनीताजींच्याही डोळ्यात पाणी आलं. असं रडू नकोस बेटा, पुन्हा जावई साहेबांसोबत भेटायला ये. आम्ही खूप दूर राहत नाही, असं म्हणत त्यांनी मीशाला मिठीत घेतलं. समजावून शेवटी सुनीताजी मीशाला बाहेर घेऊन आल्या. अर्जुन तर केव्हापासून फक्त तिचीच वाट पाहत होता, पण मीशा अजूनही रडत होती. अर्जुन, सुनीताजी
सुनीलजी आणि मीशाच्या मावशींचे पाय धरत नम्रपणे म्हणाला, आज्ञा द्या. मग अर्जुन आणि मीशा गाडीत बसले. मीशाचे अश्रू थांबत नव्हते. थोडं पुढे गेल्यावर अर्जुनने तिच्या हातावर हलकेच आपला हात ठेवत म्हटलं, शांत व्हा मीशाजी, शांत व्हा. मीशा खिडकीकडे पाहत होती. अर्जुनकडे न पाहताच तिने त्याचा हात झटकून टाकला. अर्जुनला समजलं की तिचा मूड ठीक नाही, म्हणून त्याने पुढे काहीही बोललो नाही. संपूर्ण प्रवासात गाडीत शांतता होती. मध्येच अर्जुनने गाणी लावली, पण मीशा सतत बाहेरच पाहत राहिली. तिने एकदाही अर्जुनकडे पाहिलं नाही. आता मला घरी सोडून द्या, मला घरी जायचं आहे, जान्हवी राजवीरला म्हणाली. पण मला कुठेही जायचं नाही, मी कुठेही जाणार नाही. राजवीरने तिच्याकडे न पाहता उद्धटपणे उत्तर दिलं. तुम्हाला जायचं नसेल तर कुणाला तरी सांगून मला घरी पोहोचवा. इथून माझं घर खूप दूर आहे. चालत चालत मी थकून जाईन. जान्हवीने विनवणीच्या सुरात म्हटलं. मी तुम्हाला जायला सांगितले आहे का? राजवीरने अगदी निवांतपणे उत्तर दिलं. पण आता मला घरी जायचं आहे, जान्हवी ठामपणे म्हणाली. तुम्ही माझं डोकं खाणं बंद कराल का? आधीच तुमच्यामुळे माझ्या डोक्यात भयंकर दुखत आहे. राजवीर चिडून म्हणाला. माझ्यामुळे? मी काय केलं आहे? उगाच माझ्यावर आरोप करू नका. जान्हवी थोडी नाराज होत ओठ फुगवत म्हणाली. तुमच्या या बदलांमुळेच मला जी थोडीफार झोप लागायची ती सुद्धा उडाली आहे. आता डोकं इतकं दुखतंय की विचारू नका. राजवीर चिडचिडपणाने बोलत होता. माझं काय दोष आहे? मी मुद्दाम थोडीच केलं. मला वाटलं त्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल. जान्हवी बिचारीसारखी चेहरा करून म्हणाली. त्याचा परिणाम पाहिलात ना तुम्ही? राजवीरच्या शब्दात आणि चेहऱ्यावर त्याचा राग स्पष्ट दिसत होता. रागापेक्षा तो जास्त चिडचिडा झाला होता. जान्हवीच्या घरी जाण्याच्या आग्रहामुळे तो अजूनच वैतागला होता. मी तुम्हाला काढा करून देते, तो प्यायला की डोकेदुखी कमी होईल, जान्हवी सल्ला देत म्हणाली. नको, मी स्ट्रॉंग कॉफी करून पितो, कदाचित बरं वाटेल. राजवीरने तिचं ऐकलं नाही. कॉफीने डोकेदुखी कशी बरी होईल? तुम्ही आधीच 2 कप कॉफी प्यायली आहे, जान्हवी म्हणाली. तुम्ही राहू द्या, मी तुमचं काहीही ऐकणार नाही, राजवीर ठामपणे म्हणाला. तो थेट किचनमध्ये गेला आणि स्वतःसाठी कॉफी बनवू लागला. तुम्हाला कॉफी हवी आहे का? कॉफी बनवत असताना त्यानं विचारलं. नाही, मला नकोय, आणि तुम्हालाही पिऊ नका असं मीच सांगते, जान्हवी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणाली. राजवीरने मात्र स्वतःसाठी कॉफी बनवली आणि दोघेही पार्क एरियामध्ये आले. एका बाजूला एक खूपच सुंदर स्विमिंग पूल होता आणि दुसऱ्या बाजूला टेबल खुर्च्या लावलेल्या होत्या. तुमच्या घरात स्विमिंग पूलसुद्धा आहे? जान्हवी तो पाहून थोडी उत्साहित होत म्हणाली. हो, आणि तुम्ही त्यापासून लांब राहा. कुठे चुकून पडाल आणि पुन्हा बेशुद्ध व्हाल, राजवीर टोमणा मारत म्हणाला. हो, मी लांबच आहे, मी कुठे जाते, जान्हवी वैतागून म्हणाली. तुम्हाला पोहायला येतं का मी जान्हवी? राजवीरने विचारलं. नाही, मला येत नाही. तुम्हाला येतं का? जान्हवी उत्सुकतेने विचारते. हो, खूप छान येतं, शिकू का तुम्हाला? राजवीर म्हणाला. नाही, मला नको शिकायला. राजवीर असं म्हणताच जान्हवी लगेच नकार देत म्हणाली. का नाही शिकायचं? राजवीरने विचारलं. मला भीती वाटते, जान्हवीने प्रामाणिकपणे सांगितलं. यात घाबरण्यासारखं काहीच नाही, एवढं कठीणही नाही, राजवीर समजावत म्हणाला. मला माहीत आहे, पण तरीही मला शिकायचं नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. मला वाटतंय तुम्हाला पोहायला यायला हवं. कॉफीचा घोट घेत राजवीर भुवया उंचावत म्हणाला. ठीक आहे, पण मला तसं वाटत नाही.
राजवीरने त्याच्याकडे फारसं लक्ष न देता उत्तर दिलं, जसं तुमचं मन. पण शिकायचं असेल तर मला सांगा, मी शिकवीन. राजवीर जान्हवीला म्हणतो. हो हो सांगते. बरं, आता डोकं दुखणं कमी झाले का? जान्हवी विचारते. नाही, अजूनही दुखत आहे. उलट जास्तच वाटल्यासारखं वाटतंय. राजवीर केसात हात फिरवत म्हणतो. मी आधीच सांगितलं होतं ना, कॉफी पिल्याने डोकं दुखणं बरं होत नाही. जान्हवी टोमणं मारत म्हणते. ठीक आहे, औषध घेईन. राजवीर म्हणतो. औषधांपेक्षा मी तुम्हाला काढा करून देते. तो पिऊन बघा, नक्की आराम मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा. जान्हवी आग्रह करते. मला काहीही प्यायचं नाही. मी डॉक्टरला फोन करतो. राजवीर ठामपणे नकार देतो. राजवीर आपल्या पर्सनल डॉक्टरला कॉल करतो. फोन ठेवताच जान्हवी विचारते. काय झालं डॉक्टर? काय म्हणाले? ग्रीन टी प्यायला सांगितले आहे. नाही, बरं वाटलं तर औषध दिलं आहे. राजवीर उत्तर देतो. एकदा काढा ट्राय करूया, मी बनवते. जान्हवी पुन्हा आग्रह धरते. नाही, मला नाही प्यायचा आहे. तुम्हाला एवढाच प्यायचा असेल तर स्वतः करून प्या. राजवीर पुन्हा नकार देतो. भल्याचा जमाना राहिलाच नाही. तुमची मर्जी. असं म्हणत जान्हवी तिथून निघू लागते. कुठे चाललात मी जान्हवी? जान्हवी घरीच निघाली की काय असं वाटून राजवीर तिला थांबवत विचारतो. कुठेच नाही, फक्त खोलीत चालले होते. जान्हवी शांतपणे उत्तर देते. ठीक आहे, जा. जान्हवी असं म्हणताच राजवीरला थोडा दिलासा मिळतो. राजवीर सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता. एका हाताने तो डोकं धरून बसला होता. तेवढ्यात जान्हवी खोलीबाहेर येते. राजवीर डोकं धरून काम करताना पाहून ती मनातच पुटपुटते. हा माणूसही ना एवढं दुखत असताना काम कशाला करतो? 2 मिनटं शांत बसू शकत नाही का? पण नाही, हा तर एलियन प्रजातीचा आहे. एवढं दुखतंय तर काम कशाला करता? जान्हवी थोडी चिडून विचारते. मग काय करू? राजवीर तिच्याकडे पाहत म्हणतो. थोडा वेळ आराम करा. जान्हवी सांगते. किती आराम करू? राजवीर विचारतो. झोपून बघा ना. काल रात्रभर झोप झाली नाही. कदाचित झोप येईल. जान्हवी सल्ला देते. आता झोप येणार नाही. राजवीर काम करतच म्हणतो. एकदा ट्राय तरी करा. चला, खोलीत चला. असं म्हणत जान्हवी त्याच्या मांडीवरचा लॅपटॉप उचलून टेबलावर ठेवते आणि त्याचा हात पकडून त्याला खोलीत घेऊन जाते. काय करता मी जान्हवी? तुम्ही कधी माझं ऐकतच नाहीत. मला आत्ता झोप येणार नाही. राजवीर मागे मागे येत म्हणतो. तिला थांबवायचा प्रयत्न करत म्हणतो. पण जान्हवी ऐकतच नाही. ट्राय करून बघा, काय फरक पडतो? ती ठामपणे म्हणते. जान्हवी थोड्याशा जोरात राजवीरला बेडवर बसवते आणि त्याला झोपवते. वरून ब्लँकेटही घालते. तुम्हीही माझ्याबरोबर झोपणार आहात का? राजवीर म्हणाला. राजवीर विचारतो. मी कसं झोपू? मी तर रात्रभर झोपले आहे. मला कशी झोप येईल? तुम्ही झोपा. तुम्ही झोपलेच नाहीत. राजवीरच्या बोलण्याने जान्हवी थोडी अस्वस्थ होते, पण स्वतःला सावरत उत्तर देते. तुम्ही बाजूला झोपला तर कदाचित मला झोप येईल, नाहीतर नाही येणार. राजवीर म्हणतो. गप्प बसा, डोळे बंद करा आणि झोपा. येईल झोप. मी इथेच बसले आहे. जान्हवी थोड्या रागात म्हणते. ती खोलीची लाईट बंद करते. खोलीत अंधार पसरतो. मग बाजूचा लॅम्प लावते, ज्यातून हलकीशी जांभळी प्रकाशकिरणे येत होती. मी जान्हवी. राजवीर काही बोलणार तोच जान्हवी त्याच्या ओठांवर बोट ठेवून त्याला गप्प करते. एकदम शांत, अजिबात बोलायचं नाही. एवढं बोलाल तर झोप कशी येईल? राजवीर तिचं बोट ओठांवरून हलवत म्हणतो. मी जान्हवी, AC चालू कराल? नाही तर मला झोप येणार नाही. हो चालू करते.
तुम्ही झोपायचा प्रयत्न करा. जान्हवी एसी चालू करते. राजवीर बराच वेळ तसाच पडून होता, पण झोप येत नव्हती. झोपलात का? जान्हवी हळूच विचारते. तिचा आवाज ऐकताच राजवीर डोळे उघडतो आणि उठून बसतो. मी आधीच सांगितलं होतं ना मिस जान्हवी, मला झोप येणार नाही. पण तुम्ही कुठे ऐकताय? माझं ऐकता ना कधी? जान्हवी कुरकुरत म्हणाली. मग झोपा ना, 5 मिनिटातच उठून बसलात, झोप कशी येणार? राजवीरला परत झोपवण्याचा प्रयत्न करत जान्हवी म्हणाली. माझ्या डोक्यात खूप दुखतंय मिस जान्हवी, आता मी अजिबात झोपणार नाही. प्लीज मला त्रास देऊ नका. राजवीर तिला थांबवत म्हणाला. जान्हवीने कितीही प्रयत्न केला तरी तो झोपायला तयार नव्हता. म्हणजे अजूनही डोकं दुखतंय, तुम्ही ग्रीन टी प्यायली नाही का? जान्हवी टोमणं मारत विचारते. प्यायलो आहे, राजवीर थोडक्यात उत्तर देतो. मग काय झालं? त्यानं बरं वाटलं नाही का? आणि डोकेदुखीची औषधं घेतली नाहीत का? जान्हवी मुद्दाम प्रश्नांची सरबत्ती करत विचारते. मी जान्हवी प्लीज, आता मला त्रास देऊ नका. सगळं घेतलंय, पण डोकं काही बरं होत नाही. राजवीरच्या चेहऱ्यावरूनच वेदना स्पष्ट दिसत होत्या. म्हणूनच तर मी इतक्या वेळापासून म्हणते, काढा करून देते, पण तुम्ही कुठे ऐकताय? जान्हवी तोंड वाकडं करत नाराजीने म्हणाली. हे सगळं तुमचं ऐकल्यामुळेच चाललंय. आता मला माझं काम करू द्या. राजवीर वैतागून म्हणाला. अच्छा, काम केल्यावर डोकेदुखी बरी होते का? जान्हवी कमरेवर हात ठेवत भुवया उंचावत प्रश्न विचारते. हो होते. राजवीर अगदी थोडक्यात उत्तर देतो. तुमच्यासारखा माणूस मी पहिल्यांदाच पाहते, ज्याचं काम केल्यावर दुखणं बरं होतं. जान्हवी उपरोधाने म्हणाली. माझं होतं, आता मला जाऊ द्या. राजवीर तिच्याकडे दुर्लक्ष करत बेडवरून उठायचा प्रयत्न करतो. नाही, तुम्ही कुठेही जाणार नाही, गप्प झोपून राहा. मी आत्ताच तुमच्यासाठी काढा करून आणते, असं म्हणत जान्हवी त्याचा रस्ता अडवते. मला काढा प्यायचा नाही. राजवीर ठामपणे नकार देतो. लहान मुलांसारखी हट्टाग्रहीपणा करता आहात का? ठीक आहे, तुमच्याकडे तेल आहे का? मी डोक्याची शंपी करून देते, डोकेदुखी लगेच कमी होईल. जान्हवी विचारते. नाही, माझ्याकडे तेल नाही. राजवीर स्पष्टपणे म्हणतो. काय, तुम्ही केसांना तेल लावत नाही का? आणि त्यानंतर जान्हवी आश्चर्याने विचारते. नाही, मी केसांना तेल लावत नाही. राजवीर उत्तर देतो. बरं, काही हरकत नाही. किचनमध्ये तरी असेलच ना मोहरीचं तेल, चालेल. जान्हवी आत्मविश्वासाने म्हणते. माझ्या किचनमध्ये असं काहीच नाही. राजवीर तिला थांबवत म्हणतो. आहे, मला माहीत आहे. त्या दिवशी मी तुमच्यासोबत सामान आणायला गेले होते ना, तेव्हा मी घेतलं होतं. मी आत्ता काढा करून आणते, तेल गरम करून आणते, तुमची मस्त मालिश करून आणि तुमचं डोकेदुखी क्षणात गायब होईल. तोपर्यंत गप्प बेडवर झोपून राहा, उठायचं नाही. असं सांगून जान्हवी तिथून निघून जाते. जान्हवी गेल्यावर राजवीर मनातच पुटपुटतो. ही मी जान्हवीसुद्धा ना खूपच हट्टी आहे. कधी माझं ऐकत नाही, नेहमी स्वतःचंच करते. मला कधी कधी कळतच नाही, मी तिचा बॉस आहे की ती माझी. वागते जणू मला तिनं नोकरीला ठेवले. थोड्याच वेळात जान्हवी काढा आणि गरम तेल करून घेऊन येते. हे घ्या, प्या, यामुळे तुमची डोकेदुखी लवकर बरी होईल. ती काढ्याचा ग्लास राजवीरकडे देत म्हणते. मला नाही प्यायचे, मी अजिबात पिणार नाही. प्लीज हट्ट करू नका. राजवीर तोंड दुसरीकडे वळवत म्हणतो. मी हट्ट करत नाहीये, हट्ट तर तुम्ही करत आहात. मी इतक्या वेळापासून सांगते,
आधीच काढा प्यायला असता तर आत्तापर्यंत डोकेदुखी बरीही झाली असती, असं म्हणत जान्हवी ग्लास त्याच्या ओठांजवळ नेते. मला नाही प्यायचे. राजवीर ग्लास बाजूला करत ठामपणे म्हणतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.